सो आपले स्टुडंट आहेत विष्णू चव्हाण यांचा आज प्लेसमेंट झालेला आहे विमाननगर आयटी पार्कमध्ये. सो मला विचारायला आवडेल विष्णू, तुमची ओव्हरऑल जर्नी कशी होती पुणेरी पॅटर्न सोबत? चांगली होती. तसे पहिल्यांदा मला काही समजत नव्हतं. ते पुणे पॅटर्न जॉईन केल्यापासून नंतर मला बऱ्यापैकी म्हणजे इम्प्रूव्ह झालो मी. बरंच काही शिकायला मिळालं मला पुणे पॅटर्न बद्दल. की तुम्ही आता ऑनलाईन मध्ये पण क्लास केला होता, नंतर क्लासरूमला आलात. सो म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही बाकी स्टुडंटला काय मेसेज द्याल की कुठलं बेटर जाईल? ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन केलेलं एकदम बेटर. इंटरव्ह्यू द्यायला जायचं तर त्यावेळेस काय प्रॉब्लेम फेस झाला आणि मग आता तुम्ही इंटरव्ह्यू कसा दिलात, म्हणजे काय गोष्टीमुळे तुम्हाला कॉन्फिडन्स वाटला? पहिल्यांदा इंटरव्ह्यू द्यायला गेलो तेव्हा मला म्हणजे इंटरव्ह्यू कसा द्यायचा काय समजत नव्हतं. नंतर एक 2-3 इंटरव्ह्यू देऊन नंतर मला प्रॅक्टिस झाली. मला कळालं की कसा इंटरव्ह्यू द्यायचा. बरं, आता हे सेशन ऑनलाईन मध्ये पण होते, मग त्यावेळेस काय कंडिशन होती, मग तुम्ही ते अटेंड करत होतात का ऑनलाईन? करत होतो पण काय प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम होतो. अच्छा, मग चालेल. सो परत एकदा आपण अभिनंदन करूयात आपल्या स्टुडंट. माझं नाव विष्णू मारुत चव्हाण आहे. मी सांगलीमधून आहे. मी आता इथं पुण्यामध्ये हडपसरला राहतोय. मी डिसेंबरमध्ये पुणे पॅटर्न जॉईन केलं. पुणे पॅटर्न जॉईन करून ऑनलाईन 4 महिने ऑनलाईन क्लास केला. क्लास करून मला बऱ्यापैकी शिकायला मिळालं. जो सेक्शन समजत नव्हता तो मी रिपीट बघत होतो. त्यामधून मला बऱ्यापैकी शिकायला मिळालं. माझं ग्रॅज्युएशन BA मधून झालेलं आहे. सॅटर्डेला जे सारिका मॅडम PD सेशन घेतात तर त्याचा बऱ्यापैकी उपयोग होतो. आहेत विष्णू चव्हाण यांचा आज प्लेसमेंट झालेला आहे विमाननगर आयटी पार्कमध्ये. सो त्यांचं आपण अभिनंदन करूयात. अभिनंदन. चालेल. सो मला विचारायला आवडेल विष्णू, तुमची ओव्हरऑल जर्नी कशी होती पुणेरी पॅटर्न सोबत? चांगली होती. तसे पहिल्यांदा मला काही समजत नव्हतं. ते पुणे पॅटर्न जॉईन केल्यापासून नंतर मला बऱ्यापैकी म्हणजे इम्प्रूव्ह झालो मी. इंग्लिशमध्ये जरा वेगळं होतो. पुणे पॅटर्न जॉईन केल्या मॅडमचे सॅटर्डेचे सेक्शन ऐकल्यानंतर बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालो मी. बरंच काही शिकायला मिळालं मला पुणे पॅटर्न बद्दल. चालेल. आणि विष्णू, मला तुम्ही हे सांगा की तुम्ही आता ऑनलाईन मध्ये पण क्लास केला होता, नंतर क्लासरूमला आलात. सो म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही बाकी स्टुडंटला काय मेसेज द्याल की कुठलं बेटर जाईल? ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन केलेलं एकदम बेटर असं मला वाटतं. म्हणजे ऑफलाईन आल्यानंतर जे आपल्याला काही समजत नाही ते असं मॅडमला भेटून सगळे विचारू शकतो. आपण रिझ्यूम तयार करून मॅडमला दाखवू शकतोय. बरोबर. म्हणजे बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात की ज्या ऑनलाईन मध्ये शक्य नसतात, तर त्या तुम्ही क्लासरूम मध्ये येऊन विचारू शकता. सो आपले जे स्टुडंट आहेत तर त्यांनी म्हणजे क्लासरूम मध्ये त्यांचा अटेंडन्स वगैरे फार प्रॉपर होतात. महत्वाची गोष्ट कशी की जो आपला कॉन्फिडन्स असतो, तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल विष्णू आहे. तर विष्णू, तुम्ही मला सांगा की जेव्हा तुम्ही जुन्या म्हणजे नाही का वेळेस इंटरव्ह्यू द्यायला जायचं तर त्यावेळेस काय प्रॉब्लेम फेस झाला आणि मग आता तुम्ही इंटरव्ह्यू कसा दिलात, म्हणजे काय गोष्टीमुळे तुम्हाला कॉन्फिडन्स वाटला? पहिल्यांदा इंटरव्ह्यू द्यायला गेलो तेव्हा मला म्हणजे इंटरव्ह्यू कसा द्यायचा काय समजत नव्हतं. नंतर एक 2-3 इंटरव्ह्यू देऊन नंतर मला प्रॅक्टिस झाली. मला कळालं की कसा इंटरव्ह्यू द्यायचा. त्यानंतर मग आता जॉईन झालं. चालेल, चांगली गोष्ट आहे. आणि जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की बऱ्याच वेळा कसं होतं की आयटी मध्ये मिळणं फार डिफिकल्ट असतं बऱ्याच वेळा. सो म्हणजे बेसिकली जसं की आता ऍज अ विष्णू तुम्ही जे आहे म्हणजे नाही का इंग्लिशचं कम्युनिकेशन म्हणा, कॉन्फिडन्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी किती मॅटर करतात, तुम्ही बेस्ट सांगू शकता? कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. कॉन्फिडन्स असला तर याच्या संग बोलून इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. बरोबर. चालेल. आणि मला हे विचारायला आवडेल की कसं असतं बऱ्यापैकी मुलं करतात म्हणजे नाही का ऑनलाईन ऑफलाईनचं. जसं आता तुम्ही ऑनलाईन मध्ये क्लास केला, सो मग तुम्ही काय रिकमेंड कराल की जसं की आता ऑनलाईन मध्ये करताय आणि म्हणजे जसं आता दोन्ही गोष्टी आहेत, जसं की युट्यूब आहे, पुणेरी पॅटर्नचा टेकटॉक प्लॅटफॉर्म आहे. तर मग ऑनलाईन म्हणजे जेव्हा टेकटॉक प्लॅटफॉर्मवर तुम्ही क्लास केला तर त्यावेळी त्याचा कसा बेस्ट तुम्ही फायदा घेतला किंवा त्याच्यामधून तुम्ही कसं रिवाइज केले तुमचे सेशन्स? ट्रॅक्टरवरून जे रेकॉर्डिंग सेशन आहे ते मला जसं टाइम मिळेल मी प्रत्येक वेळी सारखे ते बघू शकतो, रिव्ह्यू करा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत रेकॉर्डिंग सेशन बघत होतो. अच्छा, चालेल. म्हणजे बघा, हा एक बेस्ट पार्ट आहे की तुम्ही टेकटॉक ऍप्लिकेशन थ्रू रिवाइज करून बघू शकता प्रत्येक सेशन.
ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जसं की मला विचारायला आवडेल की विष्णू, तुम्ही मॅक्झिमम माझे सेशन्स अटेंड केले, सो तुम्हाला कुठलं सेशन बेस्ट वाटलं, किंवा अशी काही गोष्ट आहे का की जी तुम्हाला सांगायला आवडेल स्टुडंटला? सॅटर्डेला जे 11 ते 12 पर्यंत जे तुमचं सेक्शन होतं तो चांगला बिल्ड म्हणजे चांगला कॉन्फिडन्स वाढत विद्यार्थ्यांचा. अच्छा, मग त्यातले त्यात तुम्हाला बेस्ट काय वाटलं? कारण की बरंच असतं नाही का, बरेच मुलं रामायण महाभारताचं सांगतात की त्यांना तो फीडबॅक मला नेहमीच मिळतो. तर तसं तुम्हाला काय वाटलं की असं कुठलं बेस्ट सेशन तुम्हाला वाटलं की नाही, मला मोटिवेशन मिळालं, मी अजून प्रयत्न केला पाहिजे आयटी साठी? कॉन्फिडन्स वाढत गेला. ओके. जसे इथे येऊन सेशन्स जॉईन करायला लागले म्हणजे ऑफलाईन येऊन कॉन्फिडन्स वाढत गेला माझा. अच्छा, बरं. आता हे सेशन ऑनलाईन मध्ये पण होते, मग त्यावेळेस काय कंडिशन होती, मग तुम्ही ते अटेंड करत होतात का ऑनलाईन? करत होतो पण प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेम होतो ना. अच्छा, मग त्यामुळे ते इच्छा असून पण ते प्रॉपरली बघता येत नव्हतं. हा. अच्छा. जसं तुम्ही आता पुणेरीमध्ये ऍडमिशन घेतलं, तुम्ही क्लास केला, आज तुम्हाला जॉब भेटलाय, सो पुणेरी पॅटर्न मध्ये तुम्ही कसं जॉईन केलं किंवा कुणी रिकमेंड केलं? माझा भाऊ आयटी मध्ये आहे, त्यानेच रिकमेंड केलं मला आयटी जॉईन करायसाठी. चालेल, म्हणजे बघा, घरात वातावरण पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे, आणि त्यावरून इम्पॉर्टंट हे की बाबा आपली पण इच्छा पाहिजे. जसं की तुम्ही आधी ऑनलाईन क्लास केला, मग क्लासरूमला शिफ्ट झालात, सो हे पण महत्वाचं आहे. सो जसं आता तुम्ही म्हटलं की तुमचा भाऊ आयटी मध्ये आहे, एमएससी कंपनीत ऑब्व्हियसली चांगला, सो मग अजून कुठली गोष्ट अशी की आता समजा काही गोष्टी, आता समजा आपल्याला जॉब मिळायला थोडासा लेट झाला किंवा वेळ लागला, तर अशी कुठली गोष्ट की तुम्हाला मोटिवेट करत होती थ्रू आउट द जर्नी? मोटिवेट म्हणजे माझा भाऊच मला मोटिवेट करत होता. त्याने एक 4 महिने कोर्स केला. 4 महिने तर तो 5 महिने तर लागलेला तो जॉबला. ते त्याचं बघून तो सिलेक्ट झाला लगेच. मला कसं वेळ गायडन्स दिला. चांगली गोष्ट, म्हणजे बघा, घरात चांगलं वातावरण असणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. चालेल, सो परत एकदा आपण अभिनंदन करूयात आपल्या स्टुडंटचं. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, आयटी करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.